कायद्याच्या कार्यशाळेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कायद्याच्या कार्यशाळेमध्ये अत्यंत गंभीर विषयावरती चर्चा करणार आहोत आणि तो विषय आहे कस्टोडियल व्हायलन्स, पोलीस अत्याचार. कस्टोडियल व्हायलन्स म्हणजे काय? पोलीस कोठडी किंवा ताब्यात असलेल्या व्यक्तीवर पोलिसांनी केलेले अत्याचार, बेरहमी व शारीरिक मानसिक अत्याचार, यामध्ये दडपशाही, मारहाणी, छळ, जबरदस्ती ने कबुली जबाब घेणे, अगदी कोठडीत मृत्यू होणे याचा देखील समावेश आहे. पोलीस अत्याचाराचे प्रकार आहेत. त्यापैकी अत्यंत महत्वाचा प्रकार कोठडीमध्ये मारहाण व छळ करणे, जबरदस्तीने कबुली जबाब घेणे, मानसिक व शारीरिक सौम्यता न राखणे, गैरवर्तन, भ्रष्टाचार व खोटे आरोप लावणे, कोठडीत अत्याचार करणे व त्यामध्ये मृत्यू होणे. या सगळ्या गोष्टींमुळे सुप्रीम कोर्टाने म्हणजे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने DK बासू विरुद्ध पश्चिम बंगाल या खटल्यामध्ये 11 मार्गदर्शक तत्वे दिली आहेत. त्यामुळे पोलीस कारवाई पारदर्शकता आणि जबाबदारी ठरवली गेलेली आहे. अशा मार्गदर्शक तत्वामुळेच कोठडीत अडचणी व मर्यादित वेळ, अटक, पोलिसांनी मानवी हक्कांचे पालन करण्याची जबाबदारी, अटक केलेल्या लोकांना तातडीने न्यायालयाच्या समोर आणणे इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. जोगेंद्र कुमार प्रकरणात व्यक्तिगत स्वातंत्र्य व मनमानी अटक विरुद्ध न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. पोलिसांच्या गैरवर्तणुकीविरुद्ध तक्रार दाखल करता येते, ज्यासाठी प्रथम माहिती अहवाल म्हणजे FIR अत्यंत आवश्यक आहे. तसेच दंडाधिकारी, पोलीस आयुक्त किंवा न्यायालय यांच्याकडे तक्रार करू शकतो. जर ही तक्रार यांनी दाखल करून घेतली नाही तर न्यायालयामध्ये म्हणजे सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय इथे रीट याचिका हाबस कॉर्पस दाखल करता येते. राष्ट्रीय मानव अधिकार आयोग म्हणजे NHRC आणि राज्य मानव अधिकार आयोग येथे देखील पोलीस अत्याचाराच्या विरोधात तक्रार दाखल करता येते. आता हे जे पोलीस अत्याचार आहेत ज्याची गंभीरता समजून घेण्यासाठी कधीतरी तुम्ही पोलीस ठाण्यामध्ये जरूर भेट द्या. आणि तुम्ही जर पोलीस ठाण्यामध्ये भेट दिल्यानंतर तुमच्या साध्यात साधी केस दाखल करण्यासाठी पोलीस कशा प्रकारे तुमच्याकडे वर्तन करतात याचा एकदा